नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते। आज मी नाश्त्याला धिरडे करणार आहे आणि हे धिरडे मिक्स कडधान्याचे आहेत। कसे केले ते नक्कीच बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। तर चला सुरुवात करूया। मी इथे तुम्हाला धिरडेसाठी जे साहित्य आहे ते दाखवते बघा। आणि हे बघा, हे जे कडधान्य सगळं मिक्स आहे। याच्यामध्ये मूग, मटकी, चणे, चवळी, वाल आहे, मोठे सफेद वाटाणे, छोटे काळे वाटाणे असे सगळे मिक्स कडधान्य आहे। आणि हे मी बाजारातून आणलं होतं, भाजी केली त्यातले थोडंसं उरलेलं आहे। ही चणा डाळ आहे जी रात्र मी भिजवलेली होती आणि ही 1 वाटी चणा डाळ बघा मस्त भिजलेली आहे। थोडीशी चणा डाळ भिजायला घातलेली, ती बघा फुलून जास्त झालेली आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये चणा डाळ आणि मिक्स कडधान्य घालून घ्यायचे। आपल्याला चांगलं बॅटर व्यवस्थित व्हावं म्हणून त्यामध्ये थोडंसं आपल्याला रवा सुद्धा घालायचा आहे। नाही घातला तरी हरकत नाही आहे, पण चांगलं असं बॅटर थिक होतं, जाडसर होतं। आता याच्यामध्ये थोडंसं आलं आणि मिरची, कोथिंबीर घालायचं आहे, थोडंसं पाणी आणि चवीपुरतं मीठ आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करायची आहे। तर हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त मी वाटून घेतलं आणि या भांड्यामध्ये आता सगळं जे बॅटर आहे धिरडेचं ते सगळं मी काढून घेतलेलं आहे। थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि ते सुद्धा बॅटर सगळं काढून घेते। बघा छान असं आपलं धिरडेचं मिश्रण तयार आहे। हे मिश्रण चांगलं फेटून घेतलं 5 मिनिटे आणि अर्धा तासासाठी मुरायला ठेवलं। हे पहा मी अर्ध्या तासानंतर करायला घेतलेलं आहे। थोडंसं फेटून घेते। तुमच्याकडे वेळ असेल ना तर यापेक्षा जास्त वेळ तुम्ही ठेवू शकता, तेवढं चांगलं ते मिश्रण फुलतं। आता इथे मी डोशाचा तवा घेतला आहे आणि थोडंसं तेल लावायचं। जर तुम्हाला पूर्ण पौष्टिक खायचं असेल तर तेल अजिबात लावू नका। डाएट वगैरे कोण करत असेल तर त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप उपयुक्त ठरेल आणि खूप मस्त होतात हे धिरडे। तर मग एक पळीभर मी घेतलं आणि पसरून घेतलं। आधी तर चांगला तवा तापवून घ्यायचा आणि मंद गॅसवर सगळं शेकवायचं आहे। वरच्या बाजूने धिरडं सुकलं की थोडंसं मी तेल घालते, कारण खालून शेकला पाहिजे ना व्यवस्थित खरपूस असा। आता हे बघा पटकन सुटतोय सुद्धा, सोडवून घ्यायचा उलथणीने आणि उलटवायचं आहे। बघा छान जाळी पडते। आणि अगदीच वेळ नसेल तर तुम्ही थोडासा किंचित चिमूटभर असं सोडा वापरू शकता याच्यामध्ये, जर वेळ नसेल तर। मग ते पौष्टिक राहणार नाही, त्यामुळे मी सोड्याचं इथे काही सांगितलं नव्हतं तुम्हाला। जर वेळ नसेल तर असं करू शकता तुम्ही। तर इथे मी 1.5 चमचा 1.5 पळी आहे ना धिरड्याचं पीठ घालून घेतलं आणि आता मोठं धिरडं केलं आहे म्हणजे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आणि एक जरी खाल्ला तर पोट भरेल। सेम तसंच शेकवून घ्यायचं चांगलं आपल्याला आणि खरपूस दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं धिरडं। हे बघा वरतून सुकलेलं आहे, मी सोडवून घेते आणि हा सुद्धा धिरडं आहे ना उलटून घेते। असेच मी बाकीचे धिरडं करणार आहे। आणि हे बघा जाळी छान पडते, कारण मी अर्धा तासापेक्षा थोडं जास्त वेळ झालेला ठेवून। तर हे बघा धिरडं इथे तयार आहे, काढून घ्यायचं आणि प्लेन अशी चटणी खोबऱ्याची बनवायची, त्याच्यासोबत खायचं। तर हे बघा मी तशीच चटणी इथे तयार केलेली आहे। एक मिरची लसूण त्यामध्ये घातलं आणि पातळ वाटून घेतलं आहे। तर आपले धिरडं खूपच छान झालेलं आहे, अप्रतिम चवीचं आहे। धिरडं 2 बोटाने तुटेल इतकं छान झालेलं आहे। तुम्हाला ही रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।